हॅलो गाईज, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यूट्यूबच्या माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आजचा आमचा शिमलामधला दुसरा दिवस आहे. तर आता टाईम झालेला आहे 7:30 आणि सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी रेडी आहेत खाली. तर आमची आंघोळ झालेली आहे, पण काही जण बिना आंघोळ करता जाऊन बसलेले आहे. तर बघूया कोण कोण बिना आंघोळ केलेले आहेत आणि कोण कोण आंघोळ केलेले आहेत. आता इकडे खूप थंडी आहे, तर तोपर्यंत बघूया आम्ही बाहेरचा व्ह्यू. तर फायनली चला जाऊयात कॅन्टीनकडे. इथे मस्त मराठी गाणे लागलेले होते. हे बघा, रोशन भाऊ बिना आंघोळ करता बसलेला आहे. वेळ लागलेले जाम पण आहे. हा शिळा आहे वाटते. इथे मस्त गाणं लागलेलं आहे. हा मस्त ताक इथे लागलेला होता. तर हा होता आमचा ब्रेकफास्ट. हा बघा इथला सकाळचा मौसम. मंडळी सर्वजण तयारी करून वरती गेलेले आहेत. कुफरीकडे जायचं आहे आता आपल्याला. तिथे खूप थंड ठिकाण आहे असं वाटते मला. इथे थोडं आहे, पण कुफरीमध्ये खूपच जास्त थंडी आहे. तर बघूया काय असतं. आम्ही तर स्वेटर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. तर फायनली इथे एक गाडी भरलेली होती आणि ती आता आम्हाला आमच्या ट्रॅव्हल्सकडे सोडून देणार होती. तर तीच गाडी आमच्या मेंबर्सना तिथे सोडून देऊन वापस आलेली होती. तर तिच्यात आम्ही बसलेलो होतो. तर ड्रायव्हरनी आम्हाला आमच्या ट्रॅव्हल्सकडे न सोडता इथेच भलतंच कुठेतरी उतरवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर आम्ही आमच्या ट्रॅव्हल्सकडे पैदल चाललेलो होतो. गाईज आम्ही खूप दूरपर्यंत चालून राहिलो आहोत. गाडीवाला तर आम्हाला तिकडेच उतरवला. बघा कशी लाईन लागलेली आहे. रॅली निघली आहे. महाराष्ट्र दिनाची रॅली निघलेली आहे. तर फायनली 1 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही पोचलो ट्रॅव्हल्स जवळ. ते बघू शकता, समोर आमची ट्रॅव्हल्स लागलेली होती.
तर फायनली ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर आम्ही निघालो कुफरीकडे. तर हे बघू शकता आमचे मेंबर्स खूप जास्त उत्साही होते. तर हा होता थोडक्यात मी कॅप्चर केलेला कुफरीकडे जाणारा रस्ता. तर फायनली आम्ही कुफरीमध्ये पोहोचलेलो होतो. तर सर्वजण आता उतरत होते. तर हा होता चष्मेवाला जो 100चे 3 चष्मे देत होता. तर हा आमच्या गावाजवळचा आमचा टीम मेंबर जो त्याच्याकडून चष्मे बघत होता. तर इथे गाईडने आम्हाला ॲडव्हेंचर्सबद्दल सांगितलं आणि किती रुपयात किती ॲडव्हेंचर्स मिळतात हे सर्व त्याने समजावून सांगितले. तर गाईज इथे पोहोचल्यानंतर गाईडने आम्हाला मार्गदर्शन दिलं. कुफरीबद्दल थोडंसं सांगितलं कसं काय आहे प्राईस वगैरे. तर ते आम्ही जाणून घेतलं. त्यानंतर आता आम्ही डिसाईड करणार आहोत कुठे फिरायचं आहे कुठे नाही. तर बघूया पुढे. तर इथे काही आमचे टीम मेंबर्स जे डिसाईड करतात. तर जवळपास अर्धा घंटा गाईड आम्हाला गायडन्स देत होता. तरी पण याचे अजूनपर्यंत चष्मे पाहून झालेलं नव्हतं. हा चष्मे लावून पाहण्यातच मग्न होता मस्त. तर नॉर्मली आम्ही इथला जो वे आहे तो बघितला. मस्त बोट्स वगैरे लावले होते छान छान. पर पर्सन 2000 रुपये पेमेंट केल्यानंतर आम्ही बघत होतो इथे वाट. तर फायनली इथे गाडी लागलेली होती आणि इथे जवळपास 5-5 मेंबर्स ॲडव्हेंचर करण्यासाठी जात होते. तर आमच्या गावाकडील 9 मेंबर्सपैकी इथे 4 लेडीज मेंबर्स बसून जात होत्या. तर सर्वात लास्ट आम्हीच राहिलेलो होतो आणि आमच्यासाठी एक गाडी आलेली होती आणि आम्ही 5 मेंबर्स होतो. तर मागे 3 मेंबर्स बसले आणि पुढं 1 मेंबर्स बसला आणि माझी गाडीत बसण्याची पंचायत आलेली होती. आता कुठे बसायचं काही कळत नव्हतं. तर आता विचार करा तुम्ही का मी कुठे बसलो असेल. तर फायनली कसा बसा गाडीत बसल्यानंतर आम्ही निघालो ॲडव्हेंचर पार्ककडे. तर गाईज मी बसलो होतो समोर चेतन भाऊच्या मांडीवर.
तर गाईज आम्ही 9 मेंबर्स फक्त लास्ट होतो, बाकी सर्व निघाले होते. तर आमच्या या पेमेंटमध्ये आम्हाला 3 प्लेसेस बघायचे होते. तर त्यातील पहिला प्लेस होता ॲडव्हेंचर पार्क, दुसरा प्लेस होता ओल्ड कुफरी आणि तिसरा होता न्यू कुफरी. तर आता आम्ही जात होतो ॲडव्हेंचर पार्ककडे. तर हा होता ॲडव्हेंचर पार्क आणि हे होतं ॲडव्हेंचर पार्कचं एंट्रन्स गेट. तर हे बघू शकता, अशा प्रकारची होती ॲडव्हेंचर पार्कची रूपरेषा. आणि हे आमचे टीम मेंबर्स जे ॲडव्हेंचर करण्यासाठी जात होते. तर मी चढत होतो इथे वर व्हिडिओ घेण्यासाठी. इथला कॅमेरामॅन मीच होतो. तर व्हिडिओज वगैरे घेत असताना हा मुलगा माझ्याकडे खूप जास्त पाहत होता. तर बघू शकता अशा प्रकारचे आहे तिथले ॲडव्हेंचर्स. रायडिंग झाल्यानंतर आम्ही जात आहोत समोर. हे बघा, तर हे बघू शकता जवळून आमचे टीम मेंबर्स आणि हे बाबा आहेत. तर इथे आमचे 2 टीम मेंबर्स खूप मागे होते. तर हे अजूनपर्यंत रायडिंग केलेलेच नव्हते. तर आता तयारी करून राहिलेले आहेत. आणि ताई मस्त चाय पीत बसलेली होती. ताईला विचारलं तर मी रायडिंग नाही करणार म्हणत होती ताई. तर इथे मस्त हॅपी फॅमिली बसलेली होती. हे बघा ताई, पहिले ताईला विचारलं तर ॲडव्हेंचर नाही करणार म्हणत होती, पण मागून तयार झाली आमचे एन्जॉयमेंट पाहून. हा आमचा टीम मेंबर खूप जास्त घाबरट होता, खूप भीत होता. राईड्स झाल्यानंतर आम्ही चाललोय मॅगी खाण्यासाठी. तर इथे आम्ही ऑर्डर केलेली होती मॅगी. तर बघू शकता तुम्ही, हा आहे किचन. तर थोड्याच वेळात आमची गरम गरम मॅगी तयार झालेली होती. ॲडव्हेंचर झाल्यानंतर मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही चाललो आहे ॲपल गार्डनकडे. ॲपल गार्डन 50 मीटर दूर आहे. खूप दम आलेला आहे कारण हा खूप उंच आहे. हे बघा, दिसतच असेल किती खालपर्यंत गेलो होतो आम्ही. पुन्हा आता वरती चाललो आहे. समोर कुठे ते हे बघा, ॲपल विस्टा. तो यहाँ पर हमें जाना है. तर इथे काही झाडं वगैरे आहे, त्यांना प्रोटेक्शन म्हणून मच्छरदाणीसारखा जाळी लावलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे काहीचे झाड आहे, ओळखा पाहू. कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मंडळी केले का कमेंट? हा आहे ॲपलचं झाड. आम्ही आलो ॲपल गार्डनमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही झाडं, फुलं वगैरे छान लागून. हे बघा. तर मंडळी ह्या ॲपल गार्डनमध्ये जास्त काही नाही आहे, फक्त ॲपलचे वगैरे झाडं आहेत आणि यांना प्रोटेक्शनच दिलेलं आहे, बस एवढंच बघायला मिळेल, बाकी काहीच नाही. तर तुम्ही बघू शकता हे असे जाण्यासाठी रोड्स आहेत छोटे छोटे आणि हे ॲपल्स आहेत, ॲपलचे झाडं. आता इथे येऊन थोडासा टाईम वेस्ट झाल्यासारखं वाटत आहे मला, कारण आम्हाला जीप सफारी पण करायची आहे, म्हणून आम्ही आता इथून निघत आहोत न थांबता. तर अशा प्रकारचा होता आमचा ॲपल विस्टा गार्डन. तर ॲपल गार्डनमधून निघाल्यानंतर आम्ही चाललो जीप सफारीकडे. ती पण खूप लांब आहे, खूप दम येऊन राहिला आणि थंडी पण लागून राहिली, पण चांगले व्हिडिओज आणि फोटोज कॅप्चर करण्यासाठी मी स्वेटर वगैरे काही घाललेलो नाही आहे. सर्वजण स्वेटर लावलेले दिसतील तुम्हाला. हे माझ्या फॅमिलीतले 3 मेंबर्स. तर समोर लागलेली होती एक व्हॅन. आम्हाला वाटलं ती आमच्यासाठीच आलेली आहे, पण ती आमच्यासाठी आलेली नव्हती. आम्ही थोडा वेळ वेट केला, त्यानंतर ही स्कॉर्पिओ जी आमच्यासाठी आलेली होती. तर फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो आणि मी तर फ्रंटच बसणार होतो. तर हा रस्ता आम्हाला आता डायरेक्ट जीप सफारीकडे घेऊन जाणार होता. तर गाडीतून उतरल्यानंतर आम्ही गेलो जीपजवळ. उतरल्यानंतर आम्ही जीप रायडिंगसाठी तयार आहोत आणि इकडे जीप लागलेली आहे. तर जीपजवळ आल्यानंतर जीपचे जे ड्रायव्हर आहेत ते एका जीपमध्ये 5 मेंबर्स येतील म्हणत होते. तर आम्ही होतो 9 मेंबर्स. 9 मेंबर्सपैकी माझी फॅमिली 4 मेंबर्सची होती. तर आम्ही पूर्ण फॅमिली मेंबर्स इथे बसून गेलो गाडीत. तर आमच्या गावाजवळचे जे 5 मेंबर्स होते ते दुसऱ्या जीपमध्ये बसले. तर आम्ही निघालो जीप सफारीसाठी. इथे आम्हाला एक्स्ट्राचे काहीच बघायला मिळणार नव्हते. आम्हाला फक्त इथलं जंगल बघूनच वापस जायचे होते. तर हा होता जीप ड्रायव्हर आणि ही होती माझी फॅमिली मागं बसून होती. तर आम्ही आता स्पेशली ड्रायव्हरशी संवाद साधत जात होतो. तर आम्ही इथल्या नेचर आणि झाडांबद्दल माहिती घेतली. ये सारे पेड़ देवदार के पेड़ हैं, 12 महीने हरे रहते हैं।
देवदार. देवदार राज मूवी आहे ना, राज मूवी ना जो आपली. तर इथे आम्हाला मोस्टली फॉरेस्टच बघायला मिळालेले होते. तर हा जो फॉरेस्ट होता तो जवळपास 37,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला होता. तर मंडळी, गाडीतून उतरल्यानंतर आम्ही चाललोय समोर. बघू शकता तुम्ही, हे काहीतरी बोर्ड लावलेला आहे इथं. हे या काय जवळून बघितलं तर असे दिसतात. आणि हा आहे तो प्लेस ज्याला आपण जीप रायडिंग असे मानून आलेलो होतो. तर ही आहे काउंटर सिस्टीम जी मला प्रत्यक्ष बघायला मिळाली. ही जी सिस्टीम आहे काउंटर सिस्टीम ही फक्त आपल्याला हिल्समध्येच बघायला मिळते. आणि इथे काही फोटो सेशन वगैरे सुरू होतं. आणि हे इथे काहीतरी फोटो काढण्यासाठी स्पेशल बनवलेलं होतं. तर इथे जीप रायडिंगमध्ये येऊन आम्हाला फक्त इथे काउंटर सिस्टीमच बघायला मिळाली. आता ही सिस्टीम बघून झाल्यानंतर आम्ही चाललो वापस. तर इथे या दोघांनी लावली होती रेस, हे बघू शकता. तर आता बघणे होते की कोण जिंकणार. तर यांच्या मागे मागे मी पण धावू लागलो. अरे यांनी तर रेस मधातच खतम केलेली होती. तर इथे आम्ही टोप्या वगैरे घेतल्या. मित्रांनो, आम्ही आलो होतो थोडेसे खाली. इथे हे झाडं वगैरे बघण्याकरिता. इथेच राज मूवीची शूटिंग झालेली होती. तर वर गाडी वगैरे लागलेली होती. तर आता गाडीमध्ये आम्ही बसलो. ते आमच्या टीम मेंबर्सची गाडी आणि ही आमची गाडी. इथे सुद्धा पाऊस सुरू झालेला होता. मित्रांनो, जीप रायडिंगमध्ये काहीच मजा आलेली नव्हती, फक्त टाइमपास झालेला होता. तर पुन्हा आता आमची आखरीची एक रायडिंग बाकी होती आणि ती म्हणजे हॉर्स रायडिंग. तर आता इथून गेल्यानंतर आम्ही जेवण करणार होतो, कारण आम्ही सकाळपासूनचे काहीच खाल्लेलं नव्हतं. फक्त आम्ही ब्रेकफास्ट केलेला होता. तर इथे थांबलो आम्ही एका रेस्टॉरंटजवळ. इथेच आमच्या जेवणाची अरेंजमेंट झालेली होती. या हॉटेलचे नाव होते द फूड जंक्शन.
तर पाहूया आपण अंदर. तर सर्वप्रथम आम्ही इथे हात वगैरे धुवून घेतला. हे बघू शकता इथली अरेंजमेंट. तर हात वगैरे धुवून झाल्यानंतर सर्वजण आता आम्ही जेवणाची वाट बघत बसलेलो होतो. तर हे बघू शकता चेतन दादाला भूक जास्त लागून होती, तर हा बोटच खात होता. हे आहे आमच्या गावाजवळील आमचे ग्रुप मेंबर्स. हा आहे इथला मेनू कार्ड. या रेस्टॉरंटला खूप चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेलं होतं. खूप सुंदर असं वातावरण दिसत होतं इथलं. मस्त लाइटिंग वगैरे छान छान लावलेली होती. तर फायनली जेवण लागलेलं होतं. तर आता आम्ही सर्व मेंबर्स जेवण घेण्यासाठी लाईनीत लागलेलो होतो. तर ही होती थाळी आणि जेवण झाल्यानंतर आम्ही घेतला डेझर्ट. तर फायनली जेवण झालेलं होतं आणि आम्ही आता हॉर्स रायडिंगसाठी जाणार होतो. पण अर्धा घंटा आम्हाला पुन्हा इथे थांबावे लागले होते, कारण इथे पाऊस सुरू झालेला होता आणि हिल स्टॉर्म्स वगैरे पडत होते. तर हे बघू शकता हिल स्टॉर्म्स. आणि इथे पाऊस खूप जोराचा येत होता. तर फायनली अर्धा पाऊण घंटा वाट पाहिल्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबलेला होता आणि आम्ही आमच्या गाडीजवळ गेलेलो होतो. तर आता ही गाडी आम्हाला हॉर्स रायडिंगसाठी घेऊन जाणार होती. इथे पाऊस वगैरे आल्याने पुन्हा थंडी वाढलेली होती. खूप जास्त थंडी वाटत होती. इथे पाऊस वगैरे आल्याने सर्वजण आपापले घोडे वापस घेऊन जात होते. आम्हाला वाटलं आमचं जाऊनही कोणता फायदा होणार नाही, तर आम्ही 50% चान्सेस असल्यासारखेच जात होतो. विजांच्या कडकडाटीने सर्व घोडे इकडे तिकडे धावत होते. हे बघू शकता आताच हा घोडा बघा कसा धावतोय. तर फायनली आम्ही त्या लोकेशनवरती आलेलो होतो आणि सर्वजण खाली उतरलो. हे बघू शकता नॅचरल वॉटरफॉल. इथे उतरल्यानंतर आम्ही चाललोय हॉर्स रायडिंगसाठी. पाऊस आलेला आहे. सर्वजण स्वेटर लावलेले आहेत मस्त. मी चांगले फोटोज वगैरे कॅप्चर करण्यासाठी स्वेटर लावलेलो नाही आहे, म्हणून थंडी खूप लागून राहिलेली आहे. हे बघा हॉर्स दिसतील तुम्हाला.
तर आमचे जे टीम मेंबर्स आहे ते सर्वजण घोड्यावर बसून गेलेले होते वरती, ते बघू शकता समोर. आणि हा जो घोडा होता याच्यावर मी बसणार होतो. हा बघू शकता किती सुंदर दिसत आहे, खूप क्यूट होता. मंडळी, घोड्यावर बसलेलो, खूप भीती वाटून राहिली कारण का पाऊस आलेला आहे. हे बघा ताई मागे. सर्वजण निघून गेले म्हणा, आम्ही दोघे जाऊ म्हणा. तर हा होता माझा घोडा. थोडा सिल्वर कलरचा दिसत होता. याची फक्त मुंडीच दिसत होती, कारण मी याचा पूर्ण प्रकारे व्हिडिओ कॅप्चर करू शकणार नव्हतो. काही लोक जे हॉर्स रायडिंग करून वापससुद्धा येत आहेत आणि आम्ही आत्ता चाललेलो आहोत पाऊस आल्यानंतर. तर हे बघा, इथे पूर्ण गँगच वापस येत आहे. तर इथे थोडंसं समोर गेल्यानंतर आम्हाला आमचे टीम मेंबर्स मिळाले. हे बघू शकता आमचे टीम मेंबर्स. याची बसण्याची सीट थोडीशी घसरलेली होती. कसे याला लहानच्या पुरासारखे उतरवतात. असो, तर आम्ही पोहोचलो होतो अर्ध्या दूर. या दोघांचे घोडे मस्त हुशार होते. यांना पकडायसाठी कोणीच म्हणजे नव्हता, तरी पण हे मस्त छान प्रकारे जात होते आपल्या रस्त्यांनी. तो दोस्तों, आ गए हम पहाड़ों की ऊंचाइयों में और यहाँ घोड़ा नौटंकी कर रहा है. ज़्यादा से ज़्यादा हम 1-8 किलोमीटर ऊपर आ गए होंगे और भी ऊपर जाना है हमें. कम से कम 5 मिनट लगेंगे, तो देखते आगे. इथे मी प्रत्येक वेळी ट्राय करत होतो की माझ्या घोड्याला दाखवायचा, पण मी दाखवू शकत नव्हतो. आणि दुसऱ्याला फोटो काढायसाठी सांगितले तर तेच खूप घाबरत होते मोबाईल पकडण्यासाठी. तर माझा मीच ट्राय करत होतो व्हिडिओ कॅप्चर करायचा. मंडळी, घोड्यावरून उतरल्यानंतर आम्ही चाललोय समोर. तिथे कुठेतरी ॲपल गार्डन आहे म्हणते आणि एक टेम्पल पण आहे, तो बघूयात. त्यानंतर वापस घोड्यानेच. बापरे, पुरा ओला ओला झालो. बघू शकता तुम्ही. एक गाणं आहे ना, तुझ्या प्रीतीच्या पावसाने ओला ओला झालो मी, अशी परिस्थिती आली आहे माझ्यावर. तर जाऊया समोर. हे बघू शकता गँग समोर निघले आणि मी एकटाच कॅमेरामॅन मागाव. पहिले त्यांचा व्हिडिओ फोटो वगैरे कॅप्चर करून घेऊयात आपण. तर हे आहेत आमचे टीम मेंबर्स आणि हे इकडे देवदारची झाडं, एव्हरग्रीन फॉरेस्ट. तर आत्ता आम्ही चाललेलो होतो ॲपल गार्डनकडे आणि टेम्पल वगैरे पाहण्यासाठी.
तर इथे सुद्धा येऊन काही फायदा झाला नाही, कारण पाऊस येत असल्यामुळे सर्व काही बंद झालेलं होतं. तर आम्ही निघालो वापस आमच्या घोड्यांकडे. खूप पाऊस आल्यामुळे सर्व काही बंद झालेलं आहे, म्हणून आम्ही वापस घोड्याकडे चाललेलो आहोत. खूप दम आलेला आहे चालू चालू. आता फोटो सेशन करतो ना आम्ही थोडा टाइम, त्यानंतर वापस. तर इथे मी बरोबर बोलू शकत नव्हतो, खूप जास्त थंडी वाजत होती आणि माझे शब्द बरोबर उमटत नव्हते, तर म्हणून हे मी म्यूट केलेलं आहे. तर हा बघा, आपल्या जीवनात पहिल्यांदाच घोड्यावर बसलेला होता, तर घोड्याला असा पकडून बसला, हे एकही हात सोडत नव्हता. हे बघा कसा पकडून बसलाय. तर हे बघा मित्रांनो, पाऊस येत आहे. आम्ही पावसामध्ये सापडलेलो होतो, तर आम्हाला ओलं व्हावे लागले. इकडे पूर्ण धुवा झालेला आहे मित्रांनो. आता फ्रंटल व्ह्यू दाखवतो तुम्हाला, जिथे धुवा दिसून राहिलेला आणि खाल जागा आहे खूप. घोडा खाली उतरत आहे, तर बहुत बेकार फिलिंग होत आहे. थोड्याच वेळांनी खूप जास्त अंधार झालेला होता आणि मला खूप जास्त भीती वाटत होती, कारण इथे विजा खूप जास्त कडकडत होत्या आणि त्याच्यामुळे हा घोडा भिवून जाईल याची चिंता वाटत होती. इथे बोलणे अशक्य होते, म्हणून मी फक्त माझा फ्रंटल कॅमेरा ओपन केला आणि चुपचाप चाललेलो होतो रस्त्याने. आणि इथे खूप जास्त थंडीसुद्धा वाजत होती. तर थोडं बाहेर आल्यानंतर इथे दिवस दिसून राहिलेला होता. तर मंडळी, फायनली आम्ही थोडं बाहेर आलेलो आहोत. मौसम तुम्ही बघू शकता किती व्हाईटिश दिसून राहिलेला आहे. पाऊस येत आहे आणि मी व्हिडिओ बनवून राहिलो सिंगल हँडेड. इथे खूप गोटे आहे खाली. घोडा मस्त हलून राहिलेला. बोलणं पण कठीण आहे, एवढी थंडी पण लागून राहिलेली आहे. एवढे हातात थंडी झाले विचारू नका. खूप थंडगार वातावरण आहे. बापरे, ओला पण झालेला हो पावसाने. हे बघा चिखल कसं आहे समोरचं. तर फायनली आम्ही घोड्यांच्या स्टॉपवर आलेलो होतो आणि मी माझा मोबाईल दुसऱ्याला फोटो काढण्यासाठी दिलेला होता, पण तो व्हिडिओ बनवत होता. तो माझा घोडा मला समोर घेऊन चालला होता. मित्रांनो, मला चिखलातच उडी मारावी लागली होती. तर फायनली अशा प्रकारे आमचे 3 ॲडव्हेंचर कंप्लीट झालेले होते. तर गाईज, खूप जास्त थंडी वाढून राहिली. एवढी थंडी वाढली की मला स्वेटर लावायची गरज पडली. बघू शकता तुम्ही. बापरे, स्वेटर मी लावणार नव्हतो, कारण का मला चांगले फोटोज वगैरे कॅप्चर करायचे होते, व्हिडिओ वगैरे बनवायचे होते. पण एवढी जास्त थंडी मी महाराष्ट्रामध्ये थंडी असताना सुद्धा नाही बघितली. खूपच जास्त थंडी आहे. जिंदगीत पहिली वेळा मी एवढी थंडी बघून राहिलो. बापरे, हे बघा व्ह्यू
खूप छान दिसून राहिला आहे. सर्वजण समोर चालले आहे बसकडे. तर फायनली बसमध्ये बसल्यानंतर आम्ही निघालो होतो हॉटेलकडे. तर ट्रॅव्हल्समधून उतरल्यानंतर आम्ही बसलो स्कॉर्पिओत. तर आजचा हा दिवस काही अशा प्रकारे गेला. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.